कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे। एका पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप असोसिएशनने केलाय। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। अभिजित दिपके याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। सीजेपीचे अभिजित दिपके यांच्या घरी पोलिसांचा बंदोबस्त आहे। त्यावरून काल त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला। त्यामुळे तिथली पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा काढून घ्यावी असं पोलीस बॉईज असोसिएशननी म्हटलेलं आहे। आणि त्या सगळ्या बॉईज बरोबर आपण बोलणार आहोत। तुम्ही एक निवेदन दिले, त्या निवेदनात काय सांगितलेलं आहे? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की तात्काळ त्याचं संरक्षण काढून घेण्यात यावं। त्याला खूप लोक भेटायला चालले होते म्हणून तिथं पोलीस संरक्षण दिलं होतं। आणि पोलीस संरक्षणात सगळे लोक त्याच्या घरात काय 200-300 लोक खटी बसू शकत नाहीत, म्हणून पोलीसवाले एक 2 त्याच्या घरात सोडत होते। तो म्हणला मी ठरवणार कोणाला आतमध्ये द्यायचं कोणाला नाही द्यायचं। जिल्हाधिकारी काही सांगितलं तुम्हाला निवेदन दिल्यानंतर? नाही सांगितलं नाही, पण आम्ही आता आमची आज बैठक आहे कोर कमिटीचे, तर आम्ही लवकरात लवकर त्याच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत। बरोबर। जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे।